तुला लागलेली परत शून्यापासून सुरुवात करायला प्रेग्नन्सी नंतर? हो हो, लागलेली, खरंच लागलेली. कसं झालं, मी लग्न करण्याच्या आधी ना कुणाला सगळं सांगितलं होतं की मी माझी करिअर लाईन सोडू शकत नाही, कारण या लाईनने मला आयुष्य दिलं, या मी खूप खुश आहे. तर तो बोला अजिबात सोडू नकोस. मी त्याला हेही सांगितलं, मी जयवंत लावते माझ्या वडिलांचं नाव, मी तुझं नाव लावणं थोडं कठीण आहे, चालेल का? तो बोला बिनधास्त, त्यांनी तुला शिक्षण दिलं आहे, त्यांनी तुला मोठं केलं, त्याच्यामुळे ते ठेव. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या खूप क्लिअर होत्या. आणि 3 महिने झाल्यानंतर माझी सासू पण बोलली की तू काय घरात राहणाऱ्यांपैकी दिसत नाहीस, तू तुझी जा कामाला, तुला काय अपॉर्च्युनिटीज येत आहेत का त्या बघ आणि तसं कर, आम्ही आहोत याला सांभाळायला, आम्ही त्याच्या पाठी आहोत. असं करून माझं बेबी जेव्हा 6 महिन्याचं झालं, मी काम माझं सुरू केलं आणि 4थ्या का 5व्या दिवशीच 2-3 अपॉर्च्युनिटीज समोरून आल्या आणि त्यातली ही मी सिलेक्ट केली, कमळी सिलेक्ट केली. ओ वाव, किती छान. आणि खरंच, कारण ना खूप टेन्शनचं गोष्ट असते की अरे बापरे, आपल्याला लगेच काम मिळेल का, आणि त्याच्यामुळे ना अनेक जणांना डिप्रेशन म्हणा किंवा आपले, आणि अशा वेळी ना आपल्या आजूबाजूची सगळी माणसं काम करत असतात, फक्त आपण काम करत नसतो. तेव्हा ते एक सोसायटल प्रेशर वेगळं की बापरे, आपल्याला आता काय विचार करतील किंवा आपल्याकडे कामं येतील की नाही. या सगळ्या फेजमधनं तू गेलीस, एवढा सगळं तू विचार केलास का फक्त ती प्रेग्नन्सीची फेज एन्जॉय केलीस? मी प्रेग्नन्सी एन्जॉय केली माझी, पण पोस्टपार्टम डिप्रेशन असतं. मला सोसायटीचं नाही माहीत, कारण मी कधीच तो विचार नाही केला. पण कितीही तुझ्या आजूबाजूला सगळं चांगलं चालू असेल ना, तरी ते एक डिप्रेशन येतच. कारण ते बाळ जेव्हा 2-2 तासाने उठतं आणि आपण असे असतो की आपलं लाईफ पूर्ण 360 डिग्री चेंज होऊन जातं. आपण पूर्ण नवे जन्म घेतो, असं म्हणतात ना, बाळाबरोबर आई जन्म घेते. ते इतकं खरं आहे की सगळं, म्हणजे आत्ता माझं प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, घरी येण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आधी मी शूट झाल्यानंतर पार्टी करायला जायचे, आता नाही, मला घरी यायचं आहे. हे सगळं असं पूर्ण पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज होऊन जातो. आपण पूर्ण वेगळी एक व्यक्ती उभे होतो. पण त्या पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये कोणी सगळ्यात जास्त मदत केली? नवरा आणि सासू. सगळं अगदी बाळासारखं मला सांभाळलं त्यांनी. आणि बाळाचं हास्य, अजून काय पाहिजे.